गुड मॉर्निंग मित्रांनो. हे बघा, माझी 3 किलोवॉटची सिस्टम आहे. सकाळचे आता वाजले 10 आणि ढगाळ वातावरण आहे. बाहेर पाऊस पडत होता आतापर्यंत. सकाळचे 10 वाजता साधारणत 1 किलोवॉट 1026 वॉट जनरेशन होते. 1 किलोवॉटपेक्षा जास्त जनरेशन होते. ढगाळ वातावरण आहे आणि फक्त 10 वाजलेले आहेत. अजून सूर्य वर यायचा आहे. बाहेर मी तुम्हाला ढगाळ वातावरणही दाखवतो कसं आहे ते. म्हणजे काही लोक म्हणतात की पावसाळ्यात, म्हणजे बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की पावसाळ्यात सोलर सिस्टम काम करते की नाही. तर हे माझं 3 किलोवॉटचं सिस्टम आहे, जे रांजणगाव कारेगाव MIDC मध्ये लावलेलं आहे. तिथे आता जवळपास सकाळी 10 वाजता 1 किलोवॉट जनरेशन होते, जेव्हा की बाहेर भरपूर ढगांनी आकाश आच्छादलेलं आहे. अजिबात सूर्य दिसत नाही आहे, तरी पण 30% जनरेशन साधारण होते. ती 3 किलोवॉटची सिस्टम आहे आणि 1 किलोवॉट जनरेशन होते सकाळी 10 वाजता. जसं जसं सूर्य वर येईल तसं तसंच हे पॉवर जनरेशन वाढत जाईल. तर मी तुम्हाला दाखवतो. आत्ता हे 1 किलोवॉट जनरेशन होते. आत्तापर्यंत मला ह्या सिस्टमनी आजपर्यंत ॲव्हरेज 14 ते 16 युनिट पर डे जनरेशन दिलेलं आहे. मी तुम्हाला बाहेरचं ढगाळ वातावरण दाखवतो की किती वातावरण बाहेर ढगाळी आच्छादलेलं आहे. आकाश अजिबात, सूर्य आकाशात दिसत नाही आहे, तरी पण सोलर पॉवर जनरेशन होतं आहे. ठीक आहे. 1 मिनिट आपण आता वातावरण बाहेरचं बघूया कसं आहे ते. अगदी सूर्य हा असा ढगात आहे, दिसत नाही आहे अजिबात, आणि सगळीकडे पावसाचं वातावरण आहे. सूर्य कुठेही दिसत नाही आहे, तरी पण मात्र सोलर जनरेशन हे होते आहे. ही आहे माझी 3 किलोवॉटची सोलर पॉवर सिस्टम, जिथे हे पॉवर जनरेशन होते. आणि त्याचा हा सगळा सिस्टम आपण इथे हे बघतोय. तर सकाळी आपण बघितलं होतं 10 वाजता 1 किलोवॉट जनरेशन होत होतं. त्याच्याप्रमाणे आता संध्याकाळी 6:15 वाजलेत आणि आतापर्यंत ह्या ढगाळ वातावरणात 3 किलोवॉट सिस्टीमनी 9.5 युनिट जनरेशन केलेलं आहे. सूर्य अजूनही दर्शन देत नाही आहे, अजूनही त्याचं दर्शन झालेलं नाही आहे. वातावरण तसंच ढगाळ आहे, काळाकुट्ट अंधार पडलेला आहे आणि सूर्य कुठेही दिसला नाही दिवसभर. तर असा हा सिस्टमचा अनुभव आहे. काळकुट्ट ढग आहेत आकाशात आणि सगळीकडे हे तुम्ही बघू शकताय. ही सिस्टम आहे. पॉलिक्रिस्टलाइन प्रकारातली ही पॅनल आहेत. मोनोक्रिस्टलाइन असतं तर कदाचित ह्याहीपेक्षा जास्त जनरेशन झालं असतं, पण पॉलिक्रिस्टलाइनलाही आजचा टुडे म्हणजे एनर्जी जनरेटेड टुडे 9.5 किलोवॉट आहे, म्हणजे 9.5 युनिट जनरेशन झालेलं आहे. सकाळी 1 किलोवॉट आपण बघितलं होतं 10 वाजता, त्यात आहे 6:15 वाजता 9.5 युनिट, आणि काळाकुट्ट ढगाळ वातावरणात हे असं झालेलं आहे.
ठीक आहे. धन्यवाद.